त्यांनी सांगितलं होतं की बुलडोजर तोडून शाखेवरती बुलडोजर चढवला, कब्जा वगैरेचा काही विषयच नव्हता. ही शिंदे साहेबांची शाखा आहे, शिंदे साहेबांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची शाखा आहे आणि कोणाचा कब्जा करण्याचा काही प्रश्नच नव्हता. खऱ्या अर्थाने त्यावेळेस अरे तुम साइड में हो जाना, चलो उधर बाजू चलो साइड में आ जाओ, साइड में। आदरणीय मुख्यमंत्री निष्काम भजने भगवंत जोडे या भावनेतून या महाराष्ट्रामध्ये काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या घरी घरगुती कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानिमित्त ते आले होते आणि विशेष म्हणजे की ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्य नेते आहेत. आज या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा या मतदारसंघामध्ये उद्या निवडणुका होणार आहेत. तर ते कार्यकर्त्यांना एक उत्साह देण्यासाठी, एक ऊर्जा प्राप्त व्हायला पाहिजे यासाठी ते मुंबऱ्यामध्ये आले होते. सर नक्कीच या शाखेमध्ये त्यांचं पाऊल टाकलं आणि या शाखेच्या बाहेर उद्धव ठाकरे असतील, त्यांची सेना होती या ठिकाणी विरोध या त्यांचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. का तर शाखा तोडल्यामुळे आणि पुन्हा आता शाखा नव्याने बनली. काही लोकांनी सांगितलं होतं की बुलडोजर तोडून शाखेवरती बुलडोजर चढवला, कब्जा पण केला बोलले. कब्जा वगैरेचा काही विषयच नव्हता. ही शिंदे साहेबांची शाखा आहे, शिंदे साहेबांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची शाखा आहे आणि कोणाचा कब्जा करण्याचा काही प्रश्नच नव्हता. खऱ्या अर्थाने त्यावेळेस सांगितलं की शाखेवरती बुलडोजर चढवला होता. ही शाखा मुख्यतः यापूर्वी भाड्याने दिली होती आणि आमच्या कार्यकर्त्यांना या शाखेतून ज्या पद्धतीने नागरिकांची कामं, नागरी हिताची कामं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती कामं होत नव्हती. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी या शाखेमध्ये बसण्यासाठी ज्या पद्धतीने जागा नव्हती, त्यामुळे ही शाखा आता एखादं जर बांधकाम जुनं असेल तर ते तोडण्यासाठी बाबा आदम जमान्यातल्या छिन्नी हातोडीने तोडू शकत नाही. त्यासाठी शाखेला JCBने तोडण्यात आली होती. आज आपण पाहिली असेल की 6 महिने झाले असतील आणि खरं सांगायचं ही शाखा कशा पद्धतीने झालेली आहे, या शाखेमधून नागरी हिताची कामं कशा पद्धतीने होतील ते आपण सर्वसामान्य नागरिकांना विचारलं तर त्यांच्याकडून आपल्याला त्याच्या प्रतिक्रिया मिळतील. खऱ्या अर्थाने सांगायचं, शाखेमध्ये जाण्याचं हे भाग्य खऱ्या अर्थाने जो खरा शिवसैनिक असतो, ज्याच्या मनामध्ये शिवसेना आहे, त्याच्या तनामध्ये शिवसेना आहे, तोच या शाखेमध्ये पाऊल ठेवू शकतो. आज आपण पाहिलं असेल की यापूर्वी 6 महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे आले होते पण इथं ते शाखेत पाऊल ठेवू शकले नव्हते. पण आज खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या शाखेमध्ये, त्यांच्या शाखेमध्ये ते आले आणि त्यांनी महाराजांना प्रणाम केला. काय चेहऱ्यावरती काय बोलणं झालं तुमच्याशी? काय सूचना दिल्या? वरती कार्यालय बघितलं, काही सूचना वगैरे दिल्या? काय सूचना दिल्या?
सूचना म्हणजे की या शाखेतून नागरी हिताची कामं व्हायला पाहिजे, जनहिताची कामं व्हायला पाहिजे. बाकी इथं कोणत्याही प्रकारचं काम होऊ नये यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे आणि त्याने शुभेच्छा दिलेल्या आहे. वरच्या मजल्यावरती बघितलं त्यानंतर काय वेगळेपणा वाटलं काय या ठिकाणी लोकांची कामं कशा प्रकारे होत आहेत? खऱ्या अर्थाने आम्ही शाखेमध्ये इथं सर्वसामान्य नागरिक यावा, कारण का ही शाखा सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे आणि खऱ्या अर्थाने वरती जे आम्ही केलेलं आहे ते कॉर्पोरेट ऑफिस सारखं केलेलं आहे. तिथे तुम्हाला वैद्यकीय मदत कक्ष, मुख्यमंत्री निधीची मदत असेल जी शासन आपल्या दारी त्या माध्यमातून जी होणारी कामं आहेत ती कामं, एखाद्याचं समजा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल तर या संदर्भात जी कामं आहेत ती मुख्य म्हणजे याच्याने म्हणजे काय बोलतो मोफत पद्धतीने ही कामं करण्याचा आम्ही या शाखेतून काम करणार आहोत. मात्र दुसऱ्या ठाकरे गटाकडनं शाखा कुठं बांधण्यात आली का? जशी शाखा त्यांच्याकडनं म्हणतात की ही शाखा आमची होती, आता आपल्याकडे राहिली नाही, दुसरी तरी शाखा बांधली का? कामकाज होते का निवडणुकांच्या सत्रात? खऱ्या अर्थाने आता इथून जे कामकाज होतंय ते खऱ्या अर्थाने आज त्यांनाही जे काही जुने शिवसैनिक आहेत जे उभाटामध्ये आहेत त्यांनाही खऱ्या अर्थानं असं वाटतं की जे काम झालेलं आहे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून ही शाखा उभी राहिलेली आहे, शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने ही शाखा उभी राहिलेली आहे, तर आज त्यांनाही समाधान वाटतं की या शाखेतून खऱ्या अर्थाने नागरिक हिताची कामं होत आहेत. नकली शिवसेना असा आरोप केला जातोय, त्यामुळे खऱ्या अर्थाने भविष्यवाण तुमच्याकडे आलेला आहे. निवडणूक आयोगाचे अजून देखील तुम्हाला नकली शिवसेना समजलं जातं, त्यामुळे नक्कीच हा प्रचार केला जातो. आता शिवसेना नकली कोणती आणि असली कोणती हे यापूर्वी जग जाहीर झालेलं आहे. खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना, शिंदेसाहेबांची शिवसेना आहे. कारण का निवडणूक आयोगाने त्यांना त्यांचं चिन्ह, त्यांच्या जेवढ्या काय प्रॉपर्टीज होत्या फक्त शिंदेसाहेबांनी पैशांवरती दावा नाही केला. जे माझे शिवसैनिकांनी जे उभारलेलं आहे ते मला पाहिजे, मला ते पैसे नको. ते पैसे जे होते ते शिंदेसाहेबांनी 1 मिनिटात वापस करून दिले. ठाकरे गटाकडे वैशाली दरेकर आहे आणि याच मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी देखील या ठिकाणी आदित्य ठाकरे असेल कळवतनं रॅली काढली, त्यामुळे वैशाली दरेकरसाठी मोठे नेते या ठिकाणी येतात. तसं बघता श्रीकांत शिंदेच्या विजयासाठी विकास कामाला घेऊन कशाप्रकारे काम यापूर्वी आदित्य ठाकरे खूप मोठ्या वल्गना करत होते की मी श्रीकांत शिंदे समोर उभा राहीन, हे करेन, पण एक डमी कॅन्डिडेट देऊन त्यांनी त्यांचं प्रदर्शन केलं की कुठल्या पद्धतीने म्हणजे आम्ही श्रीकांत शिंदे समोर आम्ही निवडून तर येऊ शकत नाही पण उभं राहायची पण त्यांनी साधी हिंमत नाही दाखवली.